हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आणि इकडे आपल्याला फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन बघूया काय दिलंय. गिवन आर सम ट्रायंगल्स. इकडे तर एकच ट्रायंगल आहे, म्हणजे अजून सम आहे जे आपण डिस्कस करणार. व्हेरी गुड. काय दिलंय, अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. म्हणजे या ट्रायंगल मध्ये, या त्रिकोणामध्ये काय लेंथ दिलंय बघा. ओके, दिलंय क्यूएम चं लेंथ आहे, आर एम चं लेंथ आहे, पीआर चं लेंथ आहे, पीक्यू चं लेंथ आहे. ओके, आणि फाइंड काय करायचंय. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. म्हणजे रे पीएम जे आहे ते अँगल क्यूपीआर चं बायसेक्टर आहे की नाही हे फाइंड करायचंय. म्हणजे तुम्ही सांगणार अँगल बायसेक्टर आहे की नाही हे फाइंड करायचंय. हे माहित आहे ना, आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ते डिस्कस केलंय, आठवतंय का. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. तेच प्रॉपर्टी यूज करायचंय, तेच कॉन्व्हर्स यूज करायचंय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे, जर आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळाले. कोणते रेशो आपल्याला बायसेक्टर कोणाचं बघायचंय, टीचं. म्हणजे तिकडून स्टार्ट होणारे दोन सेगमेंट्स आहेत, पी क्यू आणि पीआर. पहिल्यांदा त्यांचं रेशो फाइंड करायचं, पी क्यू अपॉन पीआर. हे रेशो फाइंड करायचं, त्याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 1. आणि दुसरं रेशो, पण दुसरं रेशो माहिती आहे ना, जर आपण पी क्यू अपॉन पीआर घेतलं म्हणजे दुसरं रेशो कोणतं होणार आहे, क्यूएम अपॉन आर एम. ते रेशो फाइंड करायचं. आणि जर हे दोन्ही रेशोज इक्वल मिळालेत तर आपण सांगू शकतो की पीएम बायसेक्टर आहे अँगल क्यूपीआर चं. आणि जर रेशो इक्वल नाही म्हणजे ते बायसेक्टर नाही. हे समजतंय. चला मग स्टार्ट करूया. म्हणजे कसं लिहायचं, पहिल्यांदा रेशो फाइंड करायचं, पी क्यू अपॉन पीआर. ओके, तुम्हाला पीआर अपॉन पी क्यू घ्यायचंय ते पण लिहू शकता. ओके, चला आपण घेऊया पी क्यू अपॉन पीआर. लिहा तिकडे, पी क्यूचं व्हॅल्यू काय आहे 7 आणि पीआरचं व्हॅल्यू काय आहे 3. ओके, 7/3. आपण याला रेड्यूस करू शकतो का, नाही, शक्य नाही. म्हणजे हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1, फर्स्ट रेशो मिळाला. आपण पी क्यू अपॉन पीआर घेतलंय, त्यामुळे दुसरा रेशो काय येणार आहे, क्यूएम अपॉन आर एम. व्हेरी गुड. म्हणजे तिकडे लिहा क्यूएम अपॉन आर एम. ओके, क्यूएम चं व्हॅल्यू किती आहे 3.5 आणि आर एम चं व्हॅल्यू किती आहे 1.5. आता इकडे आलंय डेसिमल. पहिल्यांदा कॅन्सलेशन करायचंय होणार तर, पण त्यासाठी आपल्याला डेसिमल काढावं लागेल ना. डेसिमल काढण्यासाठी बघा, न्यूमरेटरला आहे, डेसिमलच्या नंतर एक प्लेस आहे, ते काढण्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल. जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय बाय 10 केलं म्हणजे डिनॉमिनेटरला बी मल्टिप्लाय बाय 10. इकडे पण डेसिमल आहेत ना. व्हेरी गुड. म्हणजे जर आपण मल्टिप्लाय बाय 10 केलं तर आपण काय लिहिणार, 3.5 इंटू 10 काय येणार आहे, डेसिमल जाणार आणि येणार 35. आणि खाली पण 1.5 इंटू 10 काय येणार आहे 15. म्हणजे आपल्याला येणार आहे 35/15. ओके, याला आपण रेड्यूस करू शकतो का. तुम्ही सांगणार हो, 35 15 दोन्ही पण 5च्या टेबल मध्ये जातात. 5 3 जा 15, 5 7 जा 35. म्हणजे आपल्याला रेशो काय आलं, क्यूएम अपॉन आर एम याचं व्हॅल्यू आलं आहे 7/3. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. आता रिझल्ट नंबर 1 आणि रिझल्ट नंबर 2 बघा. तुम्ही सांगणार दोन्ही रेशो सेम आहेत. दोन्ही रेशो सेम आहेत म्हणजे पीएम बायसेक्ट करत आहे या अँगलला. पण कोणत्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल पीक्यूआर मध्ये. म्हणजे ते लिहा प्रेझेंटेशन मध्ये, इन ट्रायंगल पीक्यूआर हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कोणतं, पीक्यू अपॉन पीआर आणि क्यूएम अपॉन आर एम हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कुठून आलं आपल्याला, रिझन लिहा, विसरू नका, फ्रॉम 1 and 2. हे रेशोज इक्वल आहेत, त्यामुळे आपण लिहू शकतो की हे जे रे आहे रे पीएम इट इज बायसेक्टिंग. हे बायसेक्ट करत आहे या अँगलला, ते आहे अँगल क्यूपीआर. रेशोज इक्वल आहे त्यामुळे अँगल बायसेक्टर आहे. हे कशामुळे आलं, त्या प्रॉपर्टी, राईट. कॉन्व्हर्स म्हणजे तिकडे लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सोपं होतं. आपण बघितलं इकडे ट्रायंगल्स आहे म्हणजे एक नाही अजून आहे ना. चला दुसरं बघूया. आता इकडे पण आपल्याला एल एम दिलंय, पीआर दिलंय, पीक्यू दिलंय, आर एम दिलंय, क्यूएम दिलंय. सेम फाइंड करायचंय हे पीएम बायसेक्टर आहे की नाही. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे रेशो काढायचंय, पीआर अपॉन पीक्यू घ्या, नाहीतर पीक्यू अपॉन पीआर. चला आता पीक्यू अपॉन पीआर घेऊया. म्हणजे आपण लिहिणार इकडे पीक्यू अपॉन पीआर. पीक्यूचं लेंथ किती 10, पीआरचं लेंथ किती आहे 7. म्हणजे आपण लिहिणार 10/7. रेड्यूस होणार का, नाही. म्हणजे हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. आपण पीक्यू अपॉन पीआर घेतलंय म्हणजे नेक्स्ट रेशो काय येणार आहे, येस, क्यूएम अपॉन आर एम. म्हणजे तिकडे लिहायचं क्यूएम अपॉन आर एम. क्यूएमचं लेंथ किती 8, आर एमचं लेंथ किती 6. म्हणजे 8/6. रेड्यूस करा,
हे दोन्ही नंबर जे आहे ते 2च्या टेबलमध्ये जाते. 2 3 जा 2 4 जा म्हणजे आपल्याला काय आलं रेशो 4/3 आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. आता हे दोन्ही रिझल्ट बघा याच्यात काय दिलंय सांगा दोन्ही रेशोज इक्वल आहेत का नाही कारण एक 10/7 आहे दुसरं 4/3 आहे रेशोज इक्वल नाही म्हणजे आपण लिहिणार या ट्रायंगल मध्ये दोन्ही रेशोज इक्वल नाही PQ/PR आणि QM/RM इक्वल नाही बरं का इक्वल टाकून तिकडे स्लॅश टाकायचं इक्वल नाही कुठून आलं हे फ्रॉम इक्वल नाही म्हणजे ते बायसेक्टर आहे का नाही म्हणजे लिहायचं therefore APM does not bisect angle QPR हे लिहिलं पण इकडे रिझन लिहायचं नाही इक्वल आहे बायसेक्टर आहे तेव्हा लिहायचं इक्वल नाही त्यामुळे ते बायसेक्टर नाही व्हेरी गुड सोपं होतं अजून एक साऊंड डिस्कस करूया चला आता या फिगर मध्ये पण आपल्याला तेच सांगितलं दिलेत आता रेशो काढायचा आहे कोणता रेशो PR आपण PQ घ्या नाही तर PQ/PR घ्या चला PQ/PR घेऊया फर्स्ट रेशो आहे PQ/PR PQ किती 9 PR किती आहे 10 म्हणजे आलं रेशो 9/10 ओके आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 1 कारण कॅन्सलेशन होणार नाही व्हेरी गुड दुसरं रेशो काय करायचं तुम्ही सांगा RM/QM नाही QM/RM का आपण PQ/PR घेतले ना म्हणजे QM/RM घेणार आहे QM/RM दॅट इज 3.6/4 पण तुम्ही सांगणार इकडे न्यूमरेटरला डेसिमल आहे ते काढावं लागेल किती डेसिमल प्लेसेस आहे 1 म्हणजे इंटू 10 करा जर इंटू 10 केलं न्यूमरेटरला म्हणजे डिनोमिनेटरला आपण इंटू 10 करणार 3.6 इंटू 10 केल्याने काय होणार आहे डेसिमल झालं गेलं आणि येणार आहे 36 ओके आणि डिनोमिनेटर इंटू 10 केलं तर काय होणार आहे 4 इंटू 10 आहे 40 व्हेरी गुड आता हे दोन्ही नंबर बघा 36 आणि 40 हे दोन्ही 4च्या टेबल मध्ये जात आहे 4 9 जा आणि 4 10 जा म्हणजे रेशो काय आला आपल्याला 9/10 लिहा तिकडे आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2 व्हेरी गुड आता बघा दोन्ही रेशोज आणि मला सांगा रेशोज इक्वल आहेत का दोन्ही 9/10 आहे रेशोज इक्वल आहे पण कोणत्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल PQR दोन्ही रेशोज इक्वल लिहा तर PQ/PR QM/RM ला इक्वल आहे कुठून मिळालं आपल्याला फ्रॉम 1 and 2 आता या ट्रायंगल मध्ये हे रेशोज इक्वल आहेत म्हणजे काय म्हणजे हे जे बायसेक्टर आहे म्हणजे हे जे रे आहे ते बायसेक्टर आहे म्हणजे लिहायचं तिकडे रे बायसेक्स अँगल QPR आणि याचं रिझन इक्वल आहे म्हणजे बायसेक्टर रिझन लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल समजलं आवडलं आणि या सम मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्ही सांगणार ओके फिगर दिलंय आणि त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलंय चला पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बघून घेऊया काय दिलंय सांगितलंय इन ट्रायंगल PQR म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपल्याला PM इक्वल टू 15 दिलंय ओके PM चं लेंथ दिलंय 15 PQ चं लेंथ दिलंय 25 ओके PR दिलंय 20 आणि NR चं लेंथ दिलंय 8 नाही फाइंड काय करायचंय बघा काय सांगितलंय स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड QR म्हणजे हे जे लाईन NM आहे ते QR ला पॅरलल आहे का ते विचारलंय आपल्याला ओके ते आपल्याला सिद्ध करायचंय आहे का पॅरलल आहे की नाही ओके तर एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल कधी असणार तुम्ही सांगणार आपल्याला माहित आहे आम्ही शिकलो ना कशामध्ये ओके ते पॅरलल दाखवायचं म्हणजे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ते रेशोज पाहिजेत ना इक्वल कोणते रेशो जर आपल्याला PN आणि NR चा रेशो PN/NR आणि PM आणि MQ चा रेशो म्हणजे PM/MQ हे दोन्ही रेशोज इक्वल मिळालेत तर आपण सांगू शकतो ओके हे लाईन पॅरलल आहे या साइडला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे दोन्ही मी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय तुमच्या बरोबर माहित आहे ना नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय म्हणजे आपल्याला एक समजलं आपल्याला रेशो पाहिजे पहिल्यांदा रेशो पाहिजे PN आणि NR चं दुसऱ्यांदा आपल्याला रेशो पाहिजे PM आणि MQ चं आता PN आणि NR चं रेशो पाहिजे म्हणजे PN चं लेंथ लागेल ना तर दिलाय नाही ना म्हणजे ते फाइंड करावं लागेल ओके सोपं आहे कारण आपल्याला PR चं व्हॅल्यू दिले म्हणजे आपण लिहू शकतो PR काय PR म्हणजे PN प्लस NR ते लिहा आणि याचं रिझन काय आपल्याला माहित आहे P'(N')R ते बिटवीननेस आहे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा PR चं लेंथ किती आहे 20 PN चं लेंथ माहित नाही तसंच ठेवा NR चं लेंथ किती आहे 8 व्हेरी गुड तर 8 ला तिकडे ट्रान्सपोज करा ओके म्हणजे काय येणार आहे 20 - 8 इज इक्वल टू PN व्हेरी गुड आता 20 - 8 म्हणजे किती 12
म्हणजे आपल्याला पीएनचं लेंथ आलंय आणि ते पीएनचं लेंथ आहे 12 युनिट्स. आता पीएन मिळालं म्हणजे आपण पीएन आणि एनआरचं रेशो फाइंड करू शकतो. व्हेरी गुड, ते झालंय ना. आता दुसरं, नंतर आपल्याला रेशो पाहिजे पीएम आणि एमक्यूचं, म्हणजे एमक्यू फाइंड करावं लागेल. कसं फाइंड करायचं? तसं सेम. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहायचं? पी क्यू इज इक्वल टू पीएम प्लस एमक्यू, आणि याचं रिझन काय? पी डॅश एम डॅश क्यू. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पी क्यूचं लेंथ किती आहे? 25. पीएमचं लेंथ किती आहे? 15. आणि एमक्यूचं लेंथ नाही माहित, तसंच ठेवा. आता एमक्यू फाइंड करायचंय म्हणजे हे जे 15 आहे त्याला तिकडे शिफ्ट करा, म्हणजे ते होणार आहे -15. म्हणजे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला मिळणार आहे 25 - 15 इज इक्वल टू एमक्यू. 25 - 15 म्हणजे किती आलं? ते आलं 10. म्हणजे आपल्याला मिळालंय एमक्यूचं लेंथ ते आहे 10 युनिट्स. एमक्यू मिळालं म्हणजे आता आपण पीएम अपॉन एमक्यू पण फाइंड करू शकतो. ओके, पहिल्यांदा रेशो कोणतं करायचं? पीएन अपॉन एनआर, म्हणजे लिहा तिकडे पीएन अपॉन एनआर. पीएनचं लेंथ किती? 12. एनआरचं लेंथ किती? 8. ओके, दोन्ही कॅन्सल होतात ना, 4 मधून जाते ना 4च्या टेबल मध्ये, म्हणजे 4 2 जा, 4 3 जा, म्हणजे रेशो आला आहे 3/2. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. एक रेशो मिळालं ते रिझल्ट नंबर 1 मध्ये. दुसरा रेशो फाइंड करूया ते रिझल्ट नंबर 2 मध्ये लिहूया. ते काय? पीएम अपॉन एमक्यू. तर लिहा पीएम अपॉन एमक्यू. पीएमचं लेंथ किती आहे? 15. एमक्यूचं लेंथ किती आहे? 10. आणि दोन्ही रेड्यूस होऊ शकतं का? होऊ शकतं. दोन्ही 5च्या टेबल मध्ये जातं. 10 म्हणजे 5 2 जा, 15 म्हणजे 5 3 जा, म्हणजे रेशो काय आला आपल्याला? 3/2. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. आता रिझल्ट नंबर 2 आणि रिझल्ट नंबर 1 बघा, तुम्ही सांगणार रेशोज इक्वल आहेत. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपण हे लाईन या साईडला पॅरलल लिहू शकतो, पण त्याच्यासाठी स्टेप्स लिहावं लागेल. पहिल्यांदा काय लिहावं लागेल? या ट्रायंगल मध्ये, म्हणजे लिहा इन ट्रायंगल पीआरक्यू आपल्याला दोन्ही रेशोज इक्वल मिळाले आहेत. कोणते? पीएन अपॉन एनआर आणि पीएम अपॉन एमक्यू हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कुठून आले ते? फ्रॉम 1 and 2. आता रेशोज इक्वल आहेत म्हणजे आपण या लाईनला एनएम ला क्यूआर बरोबर पॅरलल लिहू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहूया, सेगमेंट एनएम पॅरलल टू साइड क्यूआर. आणि याचं रिझन ते महत्वाचं आहे. रिझन काय? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता मला सांगा, सोपं होतं ना? समजलं ना तुम्हाला? म्हणजे व्हिडिओ समजलंय, समजलंय. चला हे इन्फॉर्मेशन बघूया काय दिलंय. इथे सांगितलं इन ट्रायंगल एमएनपी. ओके, एक त्रिकोण दिले ट्रायंगल एमएनपी, आणि त्याच्यामध्ये सांगितलं एनक्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. एनक्यू जे आहे ते अँगल एन म्हणजे अँगल एमएनपीचं बायसेक्टर आहे. इकडे काय इन्फॉर्मेशन दिले आपल्याला? काय सांगितलं? एमएन दिला आहे 5. ओके, पीएन दिला आहे 7. एनक्यू दिला आहे 2.5 आणि आपल्याला पीक्यू जे आहे त्याचं लेंथ फाइंड करायचं. आता ही इन्फॉर्मेशन बघितल्यावर आपल्याला काय आठवते? बघा काय दिले? एमएन आणि पीएन ते साइड्स आहेत. एनक्यू आणि पीक्यू जे ते एका साइडचं पार्ट्स आहेत. ते कशामुळे झाले? ते बायसेक्टर मुळे. म्हणजे आपल्याला काय आठवते? हो, तुम्ही सांगणार हो हे सगळं आपल्या बायसेक्टर आहे ना, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, त्या प्रॉपर्टी मधलं आहे ना. व्हेरी गुड. तर आपल्याला समजलं, आपल्याला इकडे ते प्रॉपर्टी जे आहे ते अप्लाय करावं लागेल. आणि अँगल बायसेक्टर ऑफ प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल ते ऑलरेडी मी डिस्कस केलंय, त्याचं प्रूफ पण केलंय. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला ते प्रॉपर्टी इकडे अप्लाय करायचंय. आता प्रॉपर्टी अप्लाय करायचं म्हणजे पहिल्यांदा त्याचं प्रेझेंटेशन माहिती आहे ना, पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. काय लिहायचं? इन ट्रायंगल एमएनपी. या ट्रायंगल मध्ये बायसेक्टर कोणतं आहे? एनक्यू. कशाचं? एमएनपीचं. लिहायचं तिकडे एनक्यू बायसेक्स अँगल एमएनपी. का दिलंय ना, रिझन मध्ये लिहायचं गिवन. आता हे केल्याने आपण ते दोन रेशोज आपल्याला इक्वल मिळतात. कोणते ते? कसं लिहायचं ते मी सांगितलं ना. बायसेक्टर कोणाचं दिलंय? एनचं दिलंय. म्हणजे तिकडे आपण स्टार्ट करूया. एमएन अपॉन पीएन आपण असं लिहूया, एमएन अपॉन पीएन. हे रेशो जे आहे ते लिहिलं लेफ्ट हँड साइडला इक्वल टू रेशो कोणतं? आता समोरच्या बाजूला जे आहे ते कसं लिहायचं? एमएन अपॉन एनपी लिहिलंय म्हणून पहिलं काय येणार आहे? एनक्यू, नंतर पीक्यू. एमक्यू अपॉन पीक्यू हे असं लिहायचं. आता आणि रिझन लिहा ब्रॅकेट मध्ये, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, तेच प्रॉपर्टी आपण युज केलं. आता लक्षात ठेवा, जर आपण पीएन अपॉन एमएन घेतलं तर काय लिहिणार? दुसऱ्या साईडला पीक्यू अपॉन एनक्यू. हे महत्वाचं, ते इम्पॉर्टंट. ओके, आता एकदम सोपं आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. एमएनचा व्हॅल्यू किती आहे? 5. एनपीचं व्हॅल्यू किती आहे? 7. एमक्यूचं व्हॅल्यू किती आहे? 2.5. आणि पीक्यूचं व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, ते फाइंड करायचं आहे. ओके, आता पीक्यू फाइंड करायचं म्हणजे
आता क्रॉस मल्टिप्लाय करणार ना, 5 इंटू PQ इज इक्वल टू 7 इंटू 2.5. व्हेरी गुड. आणि ते PQ तिकडे आपण लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरला ठेवणार ना, म्हणजे PQ तिकडे ठेवलं आणि ते 5 खाली घेणार, म्हणजे काय येणार आहे दुसऱ्या बाजूला 7 इंटू 2.5 आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला येणार आहे 5. आता तुम्ही सांगणार इकडे डेसिमल आहे. आपल्याला माहित आहे मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हाही डेसिमल येणार आहे तर काय करायचं, पण डेसिमल हे आपल्याला आवडत नाही, म्हणजे ते काढून टाकायचं. डेसिमल काढून टाकायचं म्हणजे फक्त असं डायरेक्ट नाही, त्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं. आता 2.5 ला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार, डेसिमल नंतर एक प्लेस आहे, म्हणजे आपण त्याला लिहितो 25/10. व्हेरी गुड. म्हणजे आपण दुसऱ्या स्टेपला लिहूया, न्यूमरेटर मध्ये 7 लिहिलं इंटू 25, म्हणजे ते डेसिमल काढून टाकलं आणि लिहिलं 25, म्हणजे खाली काय येणार आहे 10 येणार आहे 5 च्या बरोबर, म्हणजे खाली काय येणार आहे 5 इंटू 10. आता तुम्ही सांगणार डेसिमल गेलं, आता कॅन्सलेशन करा. तर 5 1 जा 5 5 जा. तर मला सांगा हे 5 आपण कॅन्सल करू शकतो ना, 5 1 जा 5 2 जा करू का? जर आपण कॅन्सल केलं तर 2 राहते, 2 कॅन्सल होतंय का कशा बरोबर, नाही, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 2 राहिलंय, म्हणजे दे न्यूमरेटरला त्याला 2 पैकी डिवाइड करावं लागेल. पण मी काय सांगतो लक्षात ठेवा, जेव्हाही डिनॉमिनेटर मध्ये 10 आले आणि 10 चे मल्टिपल झाले, म्हणजे 10 100 1000 असं आलं ना, त्याला फक्त तेव्हाच कॅन्सल करायचं जेव्हा ते पूर्णतः कॅन्सल होत आहे. मी सांगितलं पूर्णतः, म्हणजे आता इकडे जेव्हा आपण कॅन्सलेशन केलं ते 2 राहिलंय ना, उरलं ना, ते उरलं ना पाहिजे. ते नाही उरतंय तर तुम्ही कॅन्सलेशन करा, नाहीतर कॅन्सलेशन त्या 10 ला करायचं नाही, हात नाही लावायचं का. आता बघा समजेल तुम्हाला, मी आता कॅन्सल नाही करतो, म्हणजे काय येणार आहे 7 इंटू 5 35, न्यूमरेटर आलं 35/10. आता मला सांगा 35/10 म्हणजे डिव्हिजन करणार गरज आहे का, डायरेक्ट येतं ना तुम्हाला. अपॉन 10 आहे म्हणजे एक डेसिमल प्लेस लेफ्टला शिफ्ट करा, म्हणजे काय येणार आहे 3.5, डायरेक्ट आलं ना उत्तर. तेच सांगतोय, म्हणजे हे कॅल्क्युलेशन मी जे सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. आणि लेंथ लिहायचं 3.5 युनिट, सेंटीमीटर मीटर नाही आहे इकडे, म्हणजे युनिट लिहायचं झालं. आता मला सांगा सोपं होतं की समजलं ना, कॅल्क्युलेशनचं हे जे सांगितलं ते समजलं. हे सम एकदम सोपं आहे, सुंदर आहे, एकदम छोटंसं सम आहे. चला बघूया. पहिल्यांदा आपल्याला फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिलं बघा. इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलंय, मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. ते सांगतात काय अँगल्स आहेत त्यांचे मेजर दिले. बघा फिगर मध्ये काय दिले, अँगल APQ चं मेजर दिलंय, किती आहे ते 60 डिग्री. आणि अँगल ABC चं मेजर दिलंय, ते किती आहे 60 डिग्री. हे अँगलचं मेजर दिलंय आणि सांगितलंय आपल्याला रेशोज इक्वल दाखवायचे. कोणते, काय प्रूव्ह करायचंय, काय सिद्ध करायचं बघा. AP/PP इज इक्वल टू AQ/QC हे सिद्ध करायचंय. आता मी नेहमी म्हटलंय तुम्हाला आणि ते लक्षात ठेवायचं, जेव्हाही आपल्याला सिद्ध करण्याचं सम येतं, टू प्रूव्ह करण्याचं सम येतं, तेव्हा नेहमी टू प्रूव्ह कडे जायचं आणि ते बघायचं काय प्रूव्ह करायचंय. AP/PP इज इक्वल टू AQ/QC हे रेशोज आपल्याला इक्वल दाखवायचं. ओके. आता रेशोज या ट्रायंगल मध्ये इक्वल दाखवायचं म्हणजे तुम्ही सांगा हो 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 आठवते, काय आठवते, काय आठवते. ओके व्हेरी गुड. ते प्रमाण आठवते ना, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. व्हेरी गुड. पण ते प्रमेय यूज करून आपल्याला रेशोज इक्वल भेटणार कधी, जर PQ BC ला पॅरलल झालं तर, म्हणजे ते आपल्याला पॅरलल दाखवावं लागेल. आता हे पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याला काय किंमत दिलंय का बघा. हे अँगल APQ आणि अँगल ABC दोन्ही 60 डिग्री दिलेत. दोघांचं मेजर सेम आहे, म्हणजे आपण या दोन्ही अँगल्सला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो ना. लिहा तिकडे का दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे, कारण दोघांचं मेजर सेम आहे. आता हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. हे अँगल जे आहे ते जोडी बघा, हे कोणतं जोडी आहे, हे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झालं म्हणजे आपल्याला माहित आहे हे जे लाईन्स आहेत ते पॅरलल असणार आहे. म्हणजे लिहायचं तिकडे की PQ जे आहे ते BC ला पॅरलल आहे. रिझन काय आहे, रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आता हे लाईन पॅरलल मिळालं म्हणजे आता या त्रिकोणामध्ये आपण हे यूज करू शकतो. म्हणजे आपण इन ट्रायंगल ABC हे जे लाईन आहे BC ला पॅरलल आहे. कुठून मिळालं, आपल्याला दिलं होतं का नाही, फ्रॉम 1. तर तिकडे रिझन लिहा फ्रॉम 1. हे पॅरलल आहे म्हणजे त्यापासून आपल्याला मिळणार आहे रेशोज AP/PB हे रेशो, आणि दुसरं रेशो जे आहे AQ/QC हे रेशोज एकमेकांना इक्वल आहे. का बरं, आपल्याला रिझन माहित आहे, ते आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, ते आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ते यूज करून आपल्याला मिळालं. मला सांगा सोपं होतं की नाही, एकदम सोपं होतं. सोपं होतं, छोटं होतं, पण या सम मधून आपल्याला हे समजायचं आपण इकडे कसं अप्रोच केलं, कसं आपण समजलं.
टू प्रूव्ह कडे गेलं, आपल्याला हे रेशोज इक्वल पाहिजे. रेशो कधी मिळणार आहे? इक्वल जेव्हा हे लाईन पॅरलल असणार आहे. तेव्हा आपल्याला समजलं की हे गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला का दिलंय, कसं युज करायचं ते समजून घ्यायचं. हे समजलं की काय होणार आहे, कोणतंही सम असो, 4 मार्काचा जो बाहेरचा सम असो, आपण स्वतःहून सोडवू शकतो जर आपल्याला अप्रोच समजलं. आणि तेच आपण डिस्कस करतोय. आणि हे खूपच सोपं सम आहे, वाटतंय ना आपल्याला बघून. चला बघूया. पहिल्यांदा फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. काय दिलं बघा, इन ट्रपिजियम ABCD, म्हणजे इकडे आपल्याला एक ट्रपिजियम दिलंय ABCD. हे ट्रपिजियम आहे. व्हेरी गुड. ट्रपिजियम म्हणजे जिकडे वन पेअर ऑफ ऑपोजिट पॅरलल आहे आणि दुसरं पेअर ऑफ ऑपोजिट पॅरलल आहे, हे ट्रपिजियम आहे. इकडे सांगितलं पण आहे AB इज पॅरलल टू PQ इज पॅरलल टू DC. म्हणजे AB जे आहे ते PQ ला पॅरलल आहे आणि ते DC ला पॅरलल. म्हणजे काय, 3 पॅरललाइन्स आहे. ओके, 3 पॅरललाइन्स म्हणजे काय आठवतंय का? 3 पॅरललाइन्स. बघा इकडे या तिन्ही पॅरललाइन्सला एक ट्रान्सव्हर्सल आहे का? मी सांगणार हो, एक लाईन आहे बघा, हे लाईन या तिन्ही पॅरललाइनना छेदत आहे, ते ट्रान्सव्हर्सल आहे. तुम्ही सांगणार अजून एक ट्रान्सव्हर्सल आहे, कोणतं आहे ते? BC. म्हणजे 3 पॅरललाइन्स आणि 2 ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरललाइन्स आणि 2 ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. 3 पॅरललाइन्स आणि 2 ट्रान्सव्हर्सल म्हणजे तुम्ही सांगणार याच्यावर तरी एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरललाइन्स अँड दे ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे तुम्हाला काहीतरी लक्षात आलंय. ओके, काय दिलं बघा, इकडे सांगितलं की आपल्याला एपीचा लेंथ दिलाय, एपीचा लेंथ दिलाय 15. ओके, नंतर आपल्याला पीडीचा लेंथ दिलंय, पीडीचा लेंथ किती दिलेला आहे? 12. ओके, क्यूसीचं लेंथ दिलंय, ते दिलंय 14 आणि बीक्यूचं लेंथ आपल्याला फाइंड करायचंय. तुम्ही सांगणार सोपं आहे ना, तेच प्रॉपर्टी युज करायचंय. आता युज करायचं म्हणजे प्रेझेंटेशन माहित आहे ना. पहिल्यांदा तिन्ही पॅरललाइन जे आहे त्याचं नाव लिहायचं. म्हणजे काय लिहायचं? सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट CD. आणि या तिन्ही पॅरललाइनसाठी जे ट्रान्सव्हर्सल आहेत त्यांचं नाव लिहायचं. म्हणजे ऑन ट्रान्सव्हर्सल्स AD अँड BC. आता आपण रेशो लिहू शकतो. कशाचं? इंटरसेप्ट. त्यांचं रेशो ते इक्वल आहे ते लिहायचं ना. म्हणजे काय लिहायचं? इकडे पहिल्यांदा आपण AP अपॉन PD घेतलं. ओके, याचं रेशो घेतलं. हे इक्वल आहे. कशाला इक्वल आहे? करस्पॉन्डिंग इंटरसेप्टच्या रेशोला. म्हणजे एपीचं करस्पॉन्डिंग आहे BQ आणि पीडीचं आहे QC. म्हणजे आपण दुसरा रेशो काय लिहिणार? BQ अपॉन QC. हे लक्षात ठेवायचं, हे महत्वपूर्ण आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि रिझन लिहायला विसरू नका. काय लिहिणार तिकडे? ते आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरललाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आता एकदम सोपं आहे, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता एपीचं लेंथ किती आहे? 15, ते सबस्टिट्यूट करा. पीडीचं लेंथ किती आहे? 12. BQचं लेंथ नाही माहित, राईट. आणि क्यूसीचं लेंथ आपल्याला माहित आहे 14. व्हेरी गुड. आता कसं सॉल्व्ह करायचं? तुम्ही सांगणार BQ फाइंड करायचंय, इकडे ठेवा आणि 14 ला तिकडे शिफ्ट करा. न्यूमरेटरला गेलं ना, म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे? 15 इंटू 14 अपॉन 12 इज इक्वल टू BQ. आता कॅन्सल होतंय का? तुम्ही सांगणार हो, 15 आणि 12 दोन्ही 3च्या टेबलमध्ये जाते ना. ओके, तर कॅन्सल का? 3 5 जा, 3 4 जा. आता 14 आणि 4 आहे ते पण कॅन्सल होणार 2च्या टेबलमध्ये. म्हणजे 2 2 जा, 2 7 जा. आता काय कॅन्सलेशन होत आहे का? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय राहिलं बघा? 5 इंटू 7. 5 इंटू 7 म्हणजे किती? 35. न्यूमरेटर 35 आणि डिनॉमिनेटरला काय आलंय? 2. 35 अपॉन 2. हे तर तुम्ही सांगा 35चं अर्ध एक्झॅक्टली म्हणजे काय? 17.5 ना. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार इकडे? 17.5. तुम्ही डिवाइड केलं तर तेच येणार आहे, तर डायरेक्टली येत आहे. इकडे सेंटीमीटर मीटर काहीच नाही दिलंय. म्हणजे काय लिहायचं? युनिट्स. म्हणजे काय आलंय? BQ इज इक्वल टू 17.5 युनिट्स. आणि झालं सम. सोपं होतं, समजलं, आवडलं. हो, या सम मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन फिगर मध्ये दिलंय आणि त्यांनी सांगितलं बघा, युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड PQ. हे युज करून आपल्याला PQचं लेंथ फाइंड करायचंय. ओके, आता इन्फॉर्मेशन बघा, इकडे एक ट्रायंगल दिलंय, त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये एका अँगलचं एनचं बायसेक्टर दिलंय. कसं समजलं बघा? इकडे कॉन्ग्रुएंट दिले तर म्हणजे बायसेक्टर आहे. ओके, बायसेक्टर दिले आणि दिलंय MNचं लेंथ दिलंय, NPचं लेंथ दिलंय. म्हणजे 2 बाजू आहेत त्यांचं लेंथ दिलंय. आणि तिसरं जी बाजू आहे PN, त्याचे जे पार्ट्स आहेत, ओके, त्यांच्याबद्दल सांगतो. आणि हे पार्ट्स कशामुळे झाले? बायसेक्टरमुळे. म्हणजे तुम्हाला आठवते ओ, म्हणजे आपल्याला इकडे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल हे यूज करावं लागतं. व्हेरी गुड. ते प्रॉपर्टी माहित आहे ना, मी ऑलरेडी ते समजवलंय काय आहे ते, आणि ते कसं प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचं ते पण आपण केलंय. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चल, आता आपल्याला माहित आहे ते प्रॉपर्टी यूज करायचंय. म्हणजे ते पॅटर्न माहित आहे, प्रेझेंटेशन माहित आहे. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. म्हणजे लिहायचं इन ट्रायंगल MNP.
बायसेक्टर कोणतं आहे? एनक्यू बायसेक्टर आहे. कशाचं बायसेक्टर आहे? MNPचं, म्हणजे लिहायचं तिकडे NQ बायसेक्स अँगल MNP. ऑलरेडी ते इन्फॉर्मेशन मध्ये दिले आहे, म्हणजे लिहायचं रिझन मध्ये गिवन. आता हे बायसेक्टर आहे म्हणजे आपल्याला दोन रेशोज इक्वल भेटतात. ते कसं लिहायचं? मी नेहमी सांगितलंय, बायसेक्टर कोणाचे? अँगल एनचे. तिकडून स्टार्ट करा, म्हणजे NM/NP असं लिहू शकतो. म्हणजे MN/NP आपण लिहिलं इक्वल टू, आपण हे रेशिओ असं लिहिलं म्हणजे इकडे काय करायचं? समोरचं MQ/PQ लिहायचं, आणि त्याचं रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. लक्षात ठेवा, जर आपण रेशो NP/MN घेतलं म्हणजे दुसऱ्या साईडला काय येणार आहे? PQ/NQ, म्हणजे ते करस्पॉन्डिंग साईड्स आहे ना, ते बघून घ्यायचं. ओके, आता हे तर झालं. तर आता काय करायचं? सबस्टिट्यूट करायचं. ओके, MNचं लेंथ किती आहे? MNचं लेंथ आहे 25. NPचं लेंथ किती आहे? 40. ओके, MQचं लेंथ आहे 14 आणि PQचं लेंथ माहित नाही, तेच आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता PQचं लेंथ फाइंड करायचं म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटर मध्ये पाहिजे ना, म्हणजे 25 इंटू PQ लिहिणार आहे. राईट हँड साइडला काय येणार आहे? 14 इंटू 40. म्हणजे तिकडे लेफ्ट हँड साइडला आपण PQ न्यूमरेटर मध्ये ठेवूया आणि ते 25 जे आहे त्याला शिफ्ट करूया खाली, म्हणजे राईट हँड साइडला काय ऑलरेडी 14 इंटू 40 आहे आणि डिनॉमिनेटर आलाय 25. आता काय कॅन्सलेशन होतंय का? तुम्ही सांगणार हो कॅन्सल होते ना. 40 आणि 25 हे दोन्ही 5च्या टेबल मध्ये जात आहे, म्हणजे 5 5 जा 5 8 जा. व्हेरी गुड. अजून काय कॅन्सलेशन होतंय का? नाही. म्हणजे जे न्यूमरेटरला उरलंय त्याला मल्टिप्लाय करा. आता 14 इंटू 8 किती आहे? 112 आणि डिनॉमिनेटरला आहे 5, म्हणजे डिवाइड करावं लागेल, डेसिमल मध्ये येणार आहे. चला करूया. 112 डिवाइड करूया 5 पैकी, म्हणजे 5 2 जा 10. सबट्रॅक्ट केलं, 11 मायनस 10 किती येते? 1. आणि 2 ला खाली घ्या, म्हणजे आलंय 12. 5 2 जा 10. ओके, आता किती उरले? 12 पैकी 10 गेलेत, म्हणजे 2 उरले, 2 आहे. म्हणजे आपण 0 घेणार आहोत. 0 घेतलं म्हणजे इकडे डेसिमल येणार आहे, म्हणजे आता काय 20 आहे, म्हणजे 5 4 जा 20. ओके, आता सबट्रॅक्ट करा, किती आलंय? रिमाइंडर आले 0, म्हणजे आपलं डिव्हिजन संपलंय. डिव्हिजन झालंय, काय आलंय उत्तर? क्वेश्चन काय? 22.4. म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलंय? PQ इज इक्वल टू 22.4 युनिट्स. सेंटीमीटर मीटर नाही बरं का, म्हणजे लिहायचं इकडे 22.4 युनिट्स. आणि या सम मध्ये एक फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन काय दिलंय ते बघा. AB is parallel to CD is parallel to EF. That means आम्हाला दिलंय की AB जे आहे ते CD ला पॅरलल आहे आणि EF ला पॅरलल आहे, म्हणजे 3 पॅरलल लाईन्स आहेत. ओके, फिगर मध्ये बघा आणि सांगा या पॅरलल लाईन्स साठी काही ट्रान्सवर्सल आहे का? म्हणजे असं लाईन आहे का जे या तिन्ही पॅरलल लाईनना इंटरसेक्ट करत आहे? तुम्ही सांगा हो आहे ना, एक आहे E, अजून एक आहे का? आहे, ते आहे BF. म्हणजे इकडे 3 पॅरलल लाईन्स आहे आणि 2 ट्रान्सवर्सल आहे. 3 पॅरलल लाईन्स 2 ट्रान्सवर्सल. आठवत आहे? हो, प्रॉपर्टी आहे ना, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आहेत ते ट्रान्सवर्सल. ते प्रॉपर्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलं एका व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ बघितलाय का? नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला, आता 3 पॅरलल लाईन्स आहेत, 2 ट्रान्सवर्सल आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण ते प्रॉपर्टी युज करू शकतो. आणि फाइंड करायला काय सांगितलंय? कारण इकडे BDचं लेंथ दिलंय, DFचं लेंथ दिलंय, ACचं लेंथ दिलंय आणि सांगितलंय Xचं व्हॅल्यू फाइंड करायचं, प्रॉपर्टी युज करायचं. त्याच्यानंतर इकडे सांगितलंय की Aचं पण लेंथ फाइंड करायचं. तर मला सांगा, X म्हणजे आपल्याला C मिळणार आहे. आता AC माहित आहे, C माहित आहे, म्हणजे A मिळणार ना. व्हेरी गुड, म्हणजे झालं ना. ओके, आता समजलंय. तर फक्त लिहायचंय, म्हणजे प्रेझेंटेशन प्रॉपर्टी युज करायचं. म्हणजे पहिल्यांदा काय लिहायचं? 3 पॅरलल लाईनचं नाव लिहायचं. म्हणजे काय लिहिणार? सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट CD पॅरलल टू सेगमेंट EF, आणि जे ट्रान्सवर्सल आहे त्याचं नाव लिहायचं ऑन ट्रान्सवर्सल AE अँड BF. आता आपण इंटरसेप्टचे जे रेशोज आहेत ते इक्वल आहे ते लिहू शकतो. म्हणजे जर आपण AC/C घेतलं, ओके, ते इंटरसेप्टचं रेशो घेतले, ते इक्वल आहे. कशाला इक्वल आहे? करस्पॉन्डिंग, बरं का. ACचं करस्पॉन्डिंग आहे BD, Cचं आहे DF, म्हणजे BD/DF लिहूया. व्हेरी गुड. आणि याचं रिझन काय आपल्याला माहित आहे, ते आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ACचं व्हॅल्यू काय? 12 लिहा तिकडे 12. Cचं व्हॅल्यू काय? X इक्वल टू BDचं व्हॅल्यू काय? 8 आणि DFचं व्हॅल्यू काय? 4. व्हेरी गुड. आता Xचं व्हॅल्यू फाइंड करायचं तर एकदम सोपं आहे, आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा X इंटू 8 इक्वल टू 4 इंटू 12 लिहा तिकडे. X इंटू 8 इज इक्वल टू 4 इंटू 12. ओके,
आता एक्सचं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे हे जे इंटू 8 आहे ते या साईडला ट्रान्सपोज करा राईट हँड साईडला म्हणजे डिनॉमिनेटरला येणार म्हणजे काय येणार एक्स इज इक्वल टू 12 इंटू 4 अपॉन 8 व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करू एकदम सोपं आहे 4 1 जा 4 2 जा व्हेरी गुड. अजून काय कॅन्सल होत आहे तुम्ही सांगणार हो 12 कॅन्सल होणार ना 2च्या टेबल मध्ये 2 1 जा 2 6 जा म्हणजे आपल्याला एक्सचं व्हॅल्यू आलं आहे. एक्सचं व्हॅल्यू किती आहे एक्सचं व्हॅल्यू आहे 6 6. आता एक्सचं व्हॅल्यू आलंय म्हणजे आपल्याला सीचं लेंथ मिळालंय. त्या लोकांनी काय सांगितलं आपल्याला एचं लेंथ फाइंड करायचंय म्हणजे झालंय का सम नाही ना हे फाइंड करायचं म्हणजे ए काय बघा ए काय ए इज एसी प्लस सीई लिहा तिकडे ए इज इक्वल टू एसी प्लस सी याचं रिझन काय ए डॅश सी डॅश ई ते लिहा ब्रॅकेट मध्ये व्हेरी गुड हे आहे परफेक्शन. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एसीचं लेंथ आपल्याला माहित आहे ते आहे 12 आणि सीचं लेंथ आहे 6 म्हणजे 12 आणि 6 आपण ऍड केलं तर काय येणार आहे 18 म्हणजे एचं व्हॅल्यू आहे 18 काय सेंटीमीटर मीटर नाही काय लिहायचं युनिट्स व्हेरी गुड म्हणजे आपण तिकडे लिहिणार ए इज इक्वल टू 18 युनिट्स. झालं सम सोपं होतं की नाही. आपल्याला समजलं प्रॉपर्टी अप्लाय करायचं आहे कसं आपण बघितलं ना गिव्हन मध्ये काय फिगर मध्ये समजलं तेच लक्ष द्यायचं का यूज करतोय ते समजून घ्यायचं आणि प्रेझेंटेशन त्याप्रमाणे लिहायचं. समजलं एकदम सोपं आवडलं. फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघूया इन्फॉर्मेशन काय इन ट्रायंगल LMN म्हणजे एक त्रिकोण दिलंय नाव आहे ट्रायंगल LMN आणि इकडे सांगितलं रे एम्प्टी बायसेक्स अँगल LMN म्हणजे हे जे रे आहे ते अँगल LMN ला बायसेक्ट करत आहे बघा दिसतंय ना इकडे अँगल्स कॉन्क्रीट केले म्हणजे बायसेक्टर आहे. नंतर सांगितलं LM चं लेंथ दिलंय 6 MN चं लेंथ दिलंय 10 TN चं लेंथ दिलं आहे 8 आणि त्यांनी सांगितलं LT चं लेंथ फाइंड करायचंय. म्हणजे जेव्हा आपण ही इन्फॉर्मेशन बघतोय ट्रायंगल आहे ट्रायंगल मध्ये बायसेक्टर आहे आणि ट्रायंगलची जे दोन बाजू आहे त्यांचं लेंथ दिलंय आणि तिसऱ्या बाजूचं 2 पार्ट झाले आहे ते कशामुळे झाले आहे ते या बायसेक्टर मध्ये. ओके म्हणजे तुम्हाला हे बघून आठवतंय ना ओके ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओ व्हेरी गुड म्हणजे आपल्याला समजलं इन्फॉर्मेशन बघून की आपल्याला ते बायसेक्टर जे आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल ते प्रॉपर्टी यूज करावं लागेल. आता त्या प्रॉपर्टी बद्दल मी ऑलरेडी डिस्कस पण केलंय त्याला ते जे प्रॉपर्टी आहे ते सिद्ध पण केलंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. चल आता हे प्रॉपर्टी अप्लाय करताना पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय प्रेझेंटेशन माहिती आहे ना पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं इन ट्रायंगल LMN नंतर लिहायचं बायसेक्टर कोणतं आहे एम्प्टी बायसेक्टर आहे कशाचं अँगल LMNचं ते लिहायचं आणि याचं रिझन लिहायचं का दिलंय ना आपल्याला गिव्हन त्याच्याने आपल्याला काय मिळतं 2 रेशियोज इक्वल मिळणार आहे. ते रेशियो कसं लिहितोय कुठून स्टार्ट करायचं जिकडे बायसेक्टर आहे एम बायसेक्टर आहे ना इकडे ना बायसेक्टर या अँगलचं बायसेक्टर आहे म्हणजे काय लिहिणार आपण LM अपॉन MN ते लिहायचं LM अपॉन MN लिहिलं म्हणजे दुसऱ्या साईडला काय येणार आहे LT अपॉन TN व्हेरी गुड हे इम्पॉर्टंट आहे आणि इकडे रिझन लिहायचं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण LM अपॉन MN नाही घेतलं आणि MN अपॉन LM घेतलं तर रेशो काय येणार आहे दुसऱ्या साईडला TN अपॉन LT इम्पॉर्टंट आहे करस्पॉन्डिंग पार्ट्स बघायचं. ओके आता हे लिहिले आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा LM चं लेंथ किती आहे 6 MN चं लेंथ किती आहे 10 LT चं लेंथ नाही माहित त्याला तसंच ठेवा आणि TN आहे त्याचं लेंथ आहे 8 व्हेरी गुड. आता आपल्याला LT चं लेंथ फाइंड करायचं LT ऑलरेडी इकडे न्यूमरेटरला आहे राईट हँड साईडला त्याला तिकडेच ठेवा म्हणजे फक्त या 8 ला तिकडे शिफ्ट करायचं ना व्हेरी गुड म्हणजे LT राईट हँड साईडला आहे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे 6 इंटू 8 आलं न्यूमरेटरला अपॉन 10 इक्वल टू LT. ओके आता कॅन्सलेशन तुम्ही करू शकता तुम्ही सांगा हो कॅन्सल करू शकता ओके 2 4 जा 2 5 जा ते 5 कॅन्सल होत आहे का नाही ना तेवढंच आहे. एक लक्षात ठेवा डिनॉमिनेटर मध्ये जेव्हाही मल्टिपल्स ऑफ 10 येतात म्हणजे 10 100 1000 असं आलं ना त्याला फक्त तेव्हाच कॅन्सल करायचं जर ते पूर्णतः कॅन्सल होत आहे. समजलं काय कारण इकडे आपण कॅन्सल केलं इकडे 5 उरतंय ते कॅन्सल होतंय का नाही म्हणजे त्याच्याने ते कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होणार आहे कारण जेही तुम्हाला न्यूमरेटरला येणार आहे त्याला डिवाइड बाय 5 करावं लागेल. पण जर तुम्ही कॅन्सल नाही केलं बघा कसं सोपं आहे 6 इंटू 8 काय 48 अपॉन 10 आहे. आता याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकता ना कारण डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 100 आलं म्हणजे सोपं आहे डायरेक्टली डिवाइड बाय 10 म्हणजे डेसिमलला फक्त एक लेफ्टला शिफ्ट करायचं आहे एक प्लेस माहित आहे म्हणजे काय येणार आहे
4.8 म्हणजे LT इज इक्वल टू 4.8 युनिट्स. आलं नव्हतं, समजलं आता? म्हणजे मल्टिपल्स ऑफ 10 आला त्याला फक्त तेव्हा कॅन्सल करायचं जर ते पूर्णतः कॅन्सल होत आहे, नाही तर त्याला हात लावायचं नाही. तर आता हे जे कॅल्क्युलेशन मधलं सांगितलं हे तुम्हाला समजलं? खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप तुम्हाला फरक पण पडेल. कॅल्क्युलेशन एकदम इझिली होणार. फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिले. चला पहिल्यांदा बघून घेऊया आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलंय. इकडे एक ट्रायंगल घे बघा, एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल एबीसी. तिकडे सांगितलंय सेगमेंट बीडी बायसेक्स अँगल एबीसी. बीडी जे आहे ते अँगल एबीसी ला बायसेक्ट करत आहे. दिसतंय ना, इक्वल आहे म्हणजे बायसेक्ट करत आहे. ओके, आणि नंतर काय इन्फॉर्मेशन दिलंय बघा, AB इज इक्वल टू एक्स. AB चं लेंथ दिलंय एक्स, BC चं लेंथ दिलंय आपल्याला एक्स प्लस 5 आणि पुढे दिले AD चं लेंथ आहे एक्स मायनस 2 आणि DC चं लेंथ आहे एक्स प्लस 2 आणि सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्स चं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर पहिल्यांदा समजून घेऊया आपल्याला एक्स चं व्हॅल्यू फाइंड करायचं. एक्स म्हणजे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे आपल्याला एक इक्वेशन पाहिजे, इक्वेशन फॉर्म करावं. आता इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे काय कंडिशन असायला पाहिजे ना. कंडिशन कोण येणार आहे, काय थिअरम, काय प्रॉपर्टी, काहीतरी असायला पाहिजे. तर बघून घ्या, हे ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर दिलाय आणि बघा काय लेन्स दिल्यात. ह्याला बघा ना, AB आणि BC दिलेत. हे ट्रायंगलचे दोन बाजू आहेत. ओके, AD आणि DC दिले, ते तिसरं जे बाजू आहे त्याचे पार्ट्स आहेत आणि हे पार्ट्स कोणी फॉर्म केले, अँगल बायसेक्टर. तर तुम्ही सांगणार हे जे लेन्स दिले हे एका प्रॉपर्टी मध्ये येतं. कोणत्या प्रॉपर्टी मध्ये, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला समजलं की जे कंडिशन आपण बोलतो ना पाहिजे आपल्याला, ते कोणतं आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी समजलं तर अप्लाय करायचं. अप्लाय करायचे म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशन माहित आहे. म्हणजे पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं, इन ट्रायंगल एबीसी. नंतर काय लिहिणार, बीडी बायसेक्ट करते. कोणाला बायसेक्ट करते, अँगल एबीसी ला. लिहा, याचं रिझन काय असेल गिवन. याच्याने आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळणार. आता बायसेक्टर कशाचं आहे, बीच आहे, राईट. म्हणजे आपलं रेशो कसं लिहिणार आहोत माहिती आहे ना. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे, कसं अप्लाय करायचं, कसं प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचं, ते सगळं मी शिकवलंय एका व्हिडिओमध्ये, डिस्कस पण केलंय. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. तर आता आपण रेशो कसं लिहिणार आहोत, AB अपॉन BC हे रेशो लिहिलं. जर आपण AB अपॉन BC घेतलं म्हणजे याच्याप्रमाणे याच्या अनुसार आपलं दुसरं रेशो येणार आहे करस्पॉन्डिंग. AB अपॉन BC घेतलं म्हणजे AD अपॉन DC येणार आहे. व्हेरी गुड, हे आपलं दुसरं रेशो आहे आणि याला रिझन लिहायचं, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, समजून घ्या, जर आपण BC अपॉन AB घेतलं तर दुसरं रेशो काय येणार आहे, DC अपॉन AD. हे समजून घ्यायचं आणि त्याच्यानुसार लिहायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रिझन विसरू नका, याच्यासाठी मार्क्स आहे. आता तुम्ही सांगणार पुढे तर एकदम सोपं आहे, आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायचं. AB चा लेंथ किती आहे, एक्स. BC चा लेंथ किती आहे, एक्स प्लस 5. AD चा लेंथ किती आहे, एक्स मायनस 2 आणि DC चा लेंथ किती आहे, एक्स प्लस 2. सबस्टिट्यूट केलं, आता क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, एक्स इंटू एक्स प्लस 2. व्हेरी गुड, हे आलं लेफ्ट हँड साइडला, लिहिलं. इक्वल टू राईट हँड साइडला काय, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 लिहिलं. आता आपल्याला हे इक्वेशन सोडवायचं आहे. पहिल्यांदा लेफ्ट हँड साइडला बघूया. लेफ्ट हँड साइडला तुम्ही सांगणार आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हो, एक्स मल्टिप्लाय करायचं एक्स प्लस 2 बरोबर. चला करा, एक्स इंटू एक्स किती आहे, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू पॉझिटिव्ह 2 म्हणजे काय येणार आहे, पॉझिटिव्ह 2x. व्हेरी गुड. आता राईट हँड साइडला बघा, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 हे मल्टिप्लाय करायचं. चला मल्टिप्लाय करूया. पहिले एक्स मल्टिप्लाय करूया, एक्स प्लस 5 बरोबर काय येणार आहे, एक्स इंटू एक्स आहे एक्स स्क्वेअर. एक्स इंटू पॉझिटिव्ह 5 आहे पॉझिटिव्ह 5x. नेगेटिव्ह 2 इंटू एक्स आहे नेगेटिव्ह 2x. नेगेटिव्ह 2 इंटू पॉझिटिव्ह 5 आहे पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह, नेगेटिव्ह आलं आणि 2 इंटू 5 आहे 10. ओके, आता काय सिम्प्लिफाय करू शकतो का, बघा बघा. तुम्ही सांगा लेफ्ट हँड साइडला एक्स स्क्वेअर आहे, राईट हँड साइडला एक्स स्क्वेअर आहे. हे एक्स स्क्वेअर जर आपण तिकडे शिफ्ट केलं म्हणजे काय येणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर. कॅन्सल होणार ना, तिकडे शिफ्ट करण्याची गरज नाही, डायरेक्टली कॅन्सल करून टाका. एक्स स्क्वेअर कॅन्सल. आता लेफ्ट हँड साइडला काय उरलंय, 2x. ओके, राईट हँड साइडला काय उरलंय, लाईक टर्म आहे इकडे बघा, 5x मायनस 2x. त्याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे काय आलं, 3x मायनस 10. ओके, एक्सचे जे टर्म्स आहे त्याला एका बाजूला आणूया आणि जे कॉन्स्टंट आहे त्याला दुसऱ्या साईडला देऊया. म्हणजे प्लस 2x ला इकडे आणूया, मायनस 2x आणि हे जे नेगेटिव्ह 10 आहे त्याला तिकडे घेऊया. व्हेरी गुड. म्हणजे काय येणार आहे, हे लेफ्ट हँड साइडला आहे पॉझिटिव्ह 10, राईट हँड साइडला आहे 3x मायनस 2x.
ओके 3x मायनस 2x लाईक टर्म सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे x इक्वल टू 10 म्हणजे आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं आहे तेच आपल्याला सोडवायचं होतं फाइंड करायचं होतं चालेल ओके जर या सम मध्ये याच्यानंतर अजून विचारलं जर समजा त्यांनी सांगितलं फाइंड बीसी फाइंड एडी फाइंड डीसी करू शकतात बीसी म्हणजे काय x प्लस पाय म्हणजे 10 प्लस पाय कारण x चा व्हॅल्यू मिळालं 10 प्लस 5 15 एडी म्हणजे x मायनस 2 म्हणजे 10 मायनस 2 किती आहे 8 डीसी x प्लस 2 म्हणजे 10 प्लस 2 12 व्हेरी गुड जर विचारलं तर करायचं आता नाही आता फक्त विचारलं x व्हॅल्यू फाइंड केलं झालं सोपं होतं की नाही आणि सम बघितल्यानेच मला वाटत हे तर ऍक्टिव्हिटी बेस्ड सम आहे बॉक्सेस दिलेत आपल्याला फक्त बॉक्सेस फिल करायचे आहेत आणि फिगर दिलं म्हणजे तुम्ही जाणं एकदम सोपं आहे व्हेरी गुड चला पहिल्यांदा बघून घेऊया हे फिगर दिलंय फिगर बद्दल काय सांगितलं बघा काय सांगितलंय पॉइंट एक्स इज इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल डीएफ ट्रायंगल डीईएफ च्या इंटिरियर मध्ये एक पॉइंट आहे ते आहे एक्स ओके सेगमेंट पीक्यू पॅरलल टू सेगमेंट डी पीक्यू जे आहे ते डी ला पॅरलल आहे ओके नंतर दिलंय क्यू आर इज पॅरलल टू ईएफ ओके हे दिलंय दोन तुम्हाला असं दिलंय ना पी क्यू पॅरलल टू डी आणि क्यू आर पॅरलल टू ईएफ ओके आणि सांगितलं काय काय सिद्ध करायचं प्रूव्ह दॅट पी आर इज पॅरलल टू डीएफ तर बघा पी आर जे आहे डीएफ ला पॅरलल दाखवायचं नेहमी जेव्हा हे सिद्ध करण्याचं सम असेल टू प्रूव्ह सम असेल तर पहिल्यांदा टू प्रूव्ह कडे जायचं तिकडून आपल्याला समजेल कसं प्रूव्ह करायचंय पण इकडे तर एकदम सोपं आहे कारण सगळे स्टेप्स लिहिलेत आपल्याला फक्त ब्लँक फिल करायचंय पण समजा हे सम ऍक्टिव्हिटी मध्ये नाही दिलं तर तुम्हाला स्वतःहून समजावं लागेल ना त्यासाठी सांगतोय म्हणजे आपल्याला जर पी आर पॅरलल टू डीएफ पाहिजे तर पहिल्यांदा हे ट्रायंगल बघायचं कोणतं ट्रायंगल एक्स डीएफ बघतात त्या ट्रायंगल साठी डीएफ साइड आहे आणि तिकडे आपल्याला पी आर पॅरलल टू डीएफ पाहिजे ओके एका ट्रायंगल मध्ये एक लाईन आपल्याला साइडला पॅरलल पाहिजे ते कधी मिळणार आहे जर रेशियोज इक्वल मिळालं तर माहित आहे ना कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम व्हेरी गुड म्हणजे आपल्याला कोणतं रेशियो इक्वल दाखवावं लागेल एक्सपी आणि पीडी चं रेशियो म्हणजे एक्सपी अपॉन पीडी इक्वल टू एक्सआर अपॉन आर एफ हे दाखवावं लागेल व्हेरी गुड आता हे रेशियोज इक्वल आणायचे म्हणजे आपल्याला गिव्हनचा वापर करावा लागेल म्हणजे आता बघूया गिव्हन मध्ये काय दिलंय समजतंय तर गिव्हन मध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलंय की पीक्यू पॅरलल आहे डी ला पीक्यू डी ला पॅरलल आहे म्हणजे ट्रायंगल बघा व्हेरी गुड ट्रायंगल एक्स डीई या ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल आहे म्हणजे आपल्याला रेशियोज इक्वल मिळणार कोणते रेशियोज एक्सपी अपॉन पीडी आणि एक्स क्यू अपॉन क्यूई हे दोन्ही रेशियोज आपल्याला इक्वल मिळणार आहे तर तेच लिहूया आणि तेच लिहिले बघा इकडे ओके इन ट्रायंगल एक्स डीई पी क्यू पॅरलल टू डी हे पॅरलल का दिलंय गिव्हन त्यामुळे आपल्याला दोन रेशियोज इक्वल मिळतात ते काय एक्सपी लिहिले ना तिकडे अपॉन पीडी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे ते आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी याला ऑलरेडी मार्क कर तिकडे रिझल्ट नंबर 1 सोपं आहे पण आता समजते ना जर हे ऍक्टिव्हिटी नाही आलं तरी तुम्हाला समजते ना का लिहायचं आणि काय लिहायचं ते पण समजते व्हेरी गुड चल आता एक रेशियो तर मिळाला एक्सपी अपॉन पीडी आता दुसरं आपल्याला पाहिजे एक्सआर अपॉन आर एफ म्हणजे येस हे ट्रायंगल कोणतं ट्रायंगल आहे एक्सईएफ इकडे आपल्याला माहित आहे क्यू आर पॅरलल टू ईएफ आहे व्हेरी गुड लिहिलंय तिकडे का पॅरलल आहे गिव्हन म्हणजे आपल्याला दोन रेशियोज आता इक्वल मिळणार आहेत कोणते ते एक्स क्यू अपॉन क्यूई इज इक्वल टू एक्सआर अपॉन आर एफ लिहा एक्स क्यू अपॉन क्यूई इज इक्वल टू एक्सआर अपॉन आर एफ आणि ते आहे रिझल्ट नंबर 2 याचं रिझन आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि एक बघून घ्यायचं आता फर्स्ट मध्ये आपण लिहिलंय ना रेशियो एक्स क्यू अपॉन क्यूई त्याच पॅटर्न मध्ये एक्स क्यू अपॉन क्यूई इकडे लिहायचं म्हणजे दुसरं रेशियो कसं लिहायचं ते आपोआप आपल्याला समजेल व्हेरी गुड हे झालं आता बघा आपल्याला दोन रेशियोज इक्वल पाहिजे होते कोणते ते एक्सपी अपॉन पीडी हे एक रेशियो ते कुठे स्टेटमेंट नंबर 1 ला बघा लेफ्ट हँड साइडला आणि दुसरं रेशियो आपल्याला पाहिजे होतं एक्सआर अपॉन आर एफ इकडे आपल्याला हे दोन्ही रेशियोज इक्वल पाहिजेत एक स्टेटमेंट नंबर 1 ला आहे दुसरं स्टेटमेंट नंबर 2 ला आहे हे दोन्ही रेशियोज इक्वल पाहिजेत आहे का बघा
कारण फर्स्ट रेशो जे आहे ते एक्स क्यू अपॉन क्यू ला इक्वल आहे आणि दुसरं रेशो जे आहे ते पण एक्स क्यू अपॉन क्यू ला इक्वल आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हे दोन्ही रेशोज आपल्याला इक्वल मिळाले आहेत. कुठून? फ्रॉम 1 and 2 ते रिझन मध्ये येणार आहे. आता हे रेशोज इक्वल आहे म्हणजे काय, हे लाईन या साइडला पॅरलल आहे म्हणजे आपण घेऊ शकतो सेगमेंट पी आर इज पॅरलल टू साइड डी एफ. हे झालं. आणि याचं रिझन काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इकडे तो ऑलरेडी दिलंय कारण हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये. पण आता समजलं ना सम का असं केलं, ते ट्रायंगल का कन्सिडर केलं, गिवन कसं वापर केलं, हे समजलं ते महत्वाचं आहे. म्हणजे जर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आलं ते चांगलंच आहे, पण नाही आलं तरी पण आपल्याला सोडवता येईल ना, स्वतःहून स्टेप लिहिता येईल. आणि या सम मध्ये तुम्ही बघितलं तर इकडे फिगर नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला फिगर ड्रॉ करावं लागेल. इंटरेस्टिंग आहे बरं का, एकदम सुंदर आहे, सुरेख सम आहे, ब्युटिफुल सम आहे. चला बघूया. पहिल्यांदा समजून घेऊया आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे. सांगितलंय इन ट्रायंगल एबीसी, म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल, एक त्रिकोण बनवावं लागेल आणि त्याचं नाव काय, ट्रायंगल एबीसी बनवलं. पुढे सांगितलंय रे बीडी बायसेक्स अँगल एबीसी अँड रे सीई बायसेक्स अँगल एसीबी. अँगल एबीसी ला रे बीडी बायसेक्ट करत आहे, म्हणजे इकडे बायसेक्टर ड्रॉ करायचंय. बायसेक्टर म्हणजे ते त्या अँगलला दोन इक्वल अँगल्स मध्ये डिवाइड करते. तर आयडेंटिकल मार्क्स टाका तिकडे, समजायला हवं. आणि इकडे इंटरसेक्ट करते कुठे, ऍट पॉइंट डी. बीडी बायसेक्टर आहे ना. पुढे सांगितलं सी बायसेक्टर आहे अँगल एसीबी च, म्हणजे अँगल एसीबी च पण बायसेक्टर बनवायचं. आयडेंटिकल मार्क्स टाका तिकडे. इकडे जे मार्क्स आहेत आणि जे इकडे मार्क्स आहेत ते वेगवेगळे आहेत, सेम नाहीत, कारण ते दोन्ही अँगल्स डिफरंट आहेत. ओके, आणि इकडे येणार आहे पॉइंट डी. ओके, हे समजलं. पुढे बघा काय दिलंय. पुढे सांगितलंय सेगमेंट एबी आणि सेगमेंट एसी कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन्ही बाजू एकमेकांना इक्वल आहेत ते दिलंय. आणि हे दिल्यानंतर त्याने सांगितलं सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचं बघा, आपल्याला सिद्ध करायचंय की ईडी जे आहे ते बीसी ला पॅरलल आहे. पण तुम्ही सांगणार ईडी इकडे ड्रॉ नाही केलंय, आपण ईडी ड्रॉ करूया. ते कन्स्ट्रक्शन असणार का? असणार का? नाही, ते कन्स्ट्रक्शन नाहीये. कारण इकडे क्वेश्चन मध्ये सांगितलंय ईडी प्रूफ करा बीसी ला पॅरलल, म्हणजे हे प्रश्नाचंच पार्ट आहे ना, क्वेश्चनचाच पार्ट आहे. क्वेश्चनचाच पार्ट आहे आणि त्यामुळे आपण काही ड्रॉ केलं तर ते कन्स्ट्रक्शन नाही. कन्स्ट्रक्शन कशाला म्हणतात? क्वेश्चनच्या अतिरिक्त, गिव्हनच्या अतिरिक्त, क्वेश्चनच्या अतिरिक्त जेव्हा आपण काही ड्रॉ करतो त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. हे तर क्वेश्चनचाच पार्ट आहे. म्हणजे ईडी ड्रॉ करा. आपल्याला ईडी जे आहे ते बीसी ला पॅरलल दाखवायचंय. आता इंटरेस्टिंग आहे, आता विचार करा. ईडी बीसी ला पॅरलल दाखवायचंय. तुम्ही सांगणार या ट्रायंगल मध्ये ना, या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक लाईन एका साइडला पॅरलल दाखवायचंय. ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल कधी होणार? तुम्ही सांगणार सोपं आहे, जर आपल्याला दोन रेशोज इक्वल भेटले तर. कोणते रेशोज? एई अपॉन ईबी आणि एडी अपॉन डीसी. व्हेरी गुड. चला, म्हणजे हिंट मध्ये हे लिहून ठेवा, तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवा. काय ते आपल्याला काय पाहिजे, एई अपॉन ईबी हे रेशो आणि दुसरा रेशो काय, एडी अपॉन डीसी. हे दोन्ही रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर आपण सांगू शकतो हो हे एडी बीसी ला पॅरलल आहे. का बरं? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, या थिअरम. ओके, या प्रमाणे यूज करून आपण हे सिद्ध करू शकतो. व्हेरी गुड. पण त्याच्यासाठी आपल्याला हे दोन रेशोज इक्वल आणावं लागेल ना. पहिल्यांदा हे रेशो तर आणूया. कोणतंही रेशो, ए अपॉन ईबी नाहीतर एडी अपॉन डीसी पहिला आणावं लागेल. ओके, त्याच्यासाठी आपल्याला आता गिव्हन कडे जावं लागेल आणि गिव्हन मध्ये बघावं लागेल काय दिलंय. तुम्ही सांगणार ओके, गिव्हन मध्ये आपल्याला दोन अँगल बायसेक्टर दिलेत. की अँगल बायसेक्टर दिल्याने आपल्याला रेशोज मिळतात का? मिळतात ना. कसं काय? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल यूज केल्याने. चला यूज करूया. म्हणजे इकडे या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये समजा आपण बीडी बायसेक्टर आहे ना, कशाचं? अँगल एबीसीचं, ते यूज करूया. म्हणजे लिहिलं इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्स अँगल एबीसी. हे बायसेक्टर आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? रेशोज इक्वल मिळणार. कोणते रेशोज इक्वल मिळणार? बी बायसेक्टर आहे, बी च बायसेक्टर आहे, म्हणजे स्टार्ट इकडून करायचं. बी ए म्हणजे ए बी अपॉन बीसी इक्वल टू एडी अपॉन डीसी. आणि मी तिकडे लिहून ठेवलं ना, आपल्याला एडी अपॉन डीसी पाहिजे, त्यामुळे लिहा तसं. म्हणजे आपण काय लिहिणार? ए बी अपॉन बीसी इक्वल टू एडी अपॉन डीसी हे लिहिणार तिकडे. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. रिझन मध्ये काय लिहायचं? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे सम स्टार्ट झालं आणि का केलं तर समजलं ना. व्हेरी गुड. तर हे लिहून घेतलं
आता एक रेशो आपल्याला मिळाला एडी अपॉन डीसी. तुम्ही सांगता ना आपल्याला दुसरं रेशो पाहिजे ना, एई अपॉन ईबी पाहिजे. एई अपॉन ईबी हे पण मिळणार जर आपण हे बायसेक्टर घेतलं सीचं. व्हेरी गुड. याच ट्रायंगल मध्ये ना, या त्रिकोणामध्ये लिहा तिकडे इन ट्रायंगल एबीसी अँगल एसीबी चं बायसेक्टर आहे ते लिहा. रे सी बायसेक्ट अँगल एसीबी. याचं रिझन आहे गिवन. त्यामुळे आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळणार आहेत आणि आपल्याला पाहिजे एई अपॉन ईबी. म्हणजे रेशो कसं घेणार आहे, AC अपॉन BC. व्हेरी गुड. इक्वल टू AE अपॉन EB. हे दोन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे आणि याचं रिझन आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 2. आता तुम्ही बघा जे हिंट दिलं होतं आपल्याला AD अपॉन DC पाहिजे. तुम्ही सांगणार आहे ना ते राईट हँड साइडला रिझल्ट नंबर 1 चं. AE अपॉन EB पाहिजे ते आहे ना रिझल्ट नंबर 2 च्या राईट हँड साइडला. हे दोन्ही राईट हँड साइड आपल्याला इक्वल पाहिजेत. राईट हँड साइड इक्वल कधी मिळणार, जर आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल आलं तर. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला हे लेफ्ट हँड साइड इक्वल पाहिजेत. आता लेफ्ट हँड साइड बघा, लेफ्ट हँड साइड AB अपॉन BC आहे आणि AC अपॉन BC आहे. तुम्ही सांगणार दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. व्हेरी गुड. आता जर आपल्याला न्यूमरेटर सेम मिळालं म्हणजे रेशोज इक्वल येणार. तर न्यूमरेटर मध्ये काय AB आहे आणि AC आहे. ओके, AB आहे आणि AC आहे. तुम्ही सांगणार हे तर दिलंय बघा, कारण ऑलरेडी आपल्याला गिव्हन मध्ये दिलंय AB आणि AC इक्वल आहे म्हणजे ते लिहून घ्या. AB AC ला इक्वल आहे. काय इक्वल आहे बरं, दिलंय तिकडे. आणि याला मग करूया रिझल्ट नंबर 3. रिझन आहे की आता हे 3 हे थर्ड स्टेटमेंट लिहिल्याने आपल्याला काय मिळालं, दोघांचं जे न्यूमरेटर आहे ते इक्वल झालं. डिनॉमिनेटर ऑलरेडी इक्वल होतं. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत. आता दोन्ही रेशोज इक्वल आहेत म्हणजे दोघांचं लेफ्ट हँड साइड सेम आहे. तर मला सांगा लेफ्ट हँड साइड सेम झाल्याने राईट हँड साइड सेम होणार का, होणार. म्हणजे आता आपण ते राईट हँड साइड AD अपॉन BC आणि AE अपॉन EB यांना इक्वल लिहू शकतो का, लिहू शकतो. पण हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कोणत्या ट्रायंगल मध्ये, कोणत्या त्रिकोणामध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये. म्हणजे तिकडे लिहायचं इन ट्रायंगल एबीसी. आपल्याला आता हे रेशोज AD अपॉन BC आणि AE अपॉन EB हे दोन्ही रेशोज इक्वल मिळाले आहेत. कुठून आलेत, 1, 2 आणि 3. व्हेरी गुड. तर रिझन मध्ये लिहा. आता हे रेशोज इक्वल आलेत म्हणजे हे लाईन आता या साइडला पॅरलल असणार आहे. का बरं, आपल्याला रिझन माहित आहे ना, ते रिझन लिहायचं. रिझन काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि आपण हे प्रूफ सिद्ध केलं. तुम्हाला सांगा इंटरेस्टिंग होतं की नाही. पण महत्वाचं म्हणजे आपल्याला हे समजायला हवं आपण हे का यूज करतोय. प्रॉपर्टी यूज केलं का, यूज केलं कारण आपल्याला ते रेशोज पाहिजे होतं. रेशोज का पाहिजे, कारण आपल्याला ते लाईन पॅरलल दाखवायचं. हे जे आहे ना ते हे अप्रोच इम्पॉर्टंट, का आपण असं करतोय ते समजा. आणि तेच मी तुम्हाला बरोबर डिस्कस करतोय. आणि त्याच्याने तुम्हाला काय होणार, कोणतंही सम तुम्ही टेक्स्टबुक मधलं स्वतःहून करतायत ना, म्हणजे कोणतंही नॉन टेक्स्च्युअलचं मारलं ना तुम्ही स्वतःहून करू शकता. कारण का, तुम्ही अप्रोच शिकलाय. म्हणजे हे अप्रोच आवडतंय ना, सम आवडलं ना, म्हणजे व्हिडिओ लाईक करा. आणि हे अप्रोच समजते आणि याच्याने तुम्हाला इझी होत आहे शिकायला. म्हणजे तुमच्या मित्रांना पण सांगा, त्यांना पण सोपं वाटेल. आणि तुम्हाला आवडलंय, चांगलं वाटलंय आणि शिक्षणासाठी एकदम सोपं पडतंय म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.